मी आमच्या सगळे शिवभक्त आम्ही सगळे जाणार. आमदार रोहित पवार सुद्धा आज येणार होते मार्फत, त्यांनी घोषणा सुद्धा केली. त्यांनी समजदारी दाखवली. घाईघाईमध्ये त्यांनी बोलले असतील ते. आता त्या दिवशी जे माझ्याकडे रिॲक्शन्स होत्या रात्री 12:30 वाजता, ते मी घरी पुस्तक वाचताना म्हणजे पाहिल्यानंतर माझ्यासोबत माझं फॅमिली होती आणि मी त्याबद्दल रागात आलो, अत्यंत रागात. कारण शिवरायांचा मी कोणताच वेळेस कधी सहन करत नाही आणि त्या रागापोटी मी त्याला शिवगाळ केली. त्या महिलांबद्दलचा मी ते शब्द, त्यांची दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केसेस म्हणजे FIR केला. आता ही नाटकं करण्याची आवश्यकता काय? आता हा तमाशा करायची गरज काय? आणि म्हणून या सगळ्या विषयाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान होतोय, मला राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांचा देखील मेसेज मिळाला की या पुस्तकाला 40 वर्ष झाले. अरे आम्ही सरकारमध्ये आम्ही काम करताना आम्ही अनेक कायदे बदलले, अनेक पुस्तकातले धडे आपण बदलले, अनेक ठिकाणी नवा इतिहास घातला. मग सरकारनं पण हे अशी पुस्तकावर बंदी घालायला पाहिजे ना. त्या पुस्तकाची त्याच्याकडे RNIची परमिशन आहे, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया याची परवानगी त्याच्याकडे आहे, जिल्हाधिकाऱ्यांचा त्याच्याकडे परवानगी आहे, 20 लाख त्यांनी प्रति विकला याचा काही हिशोब आहे. कशाच्या आधारावर हे लेखक बनतात आणि प्रकाशक बनतात आणि अशा प्रकारे महाराजांचा इतिहास खोटा इतिहास लिहितात? काय याच्याकडे मान्यता काय आहे? हो, आज तुम्ही पुस्तक वाचनाला जाणार आहात. आंदोलकांनी जर आपल्या म्हणण्याप्रमाणे छत्रपतींचा उल्लेख हा आदरपूर्वक केला तर पुढची तुमची भूमिका काय? आम्ही टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करणार. त्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज ज्या 300-400 ठिकाणी शिवाजी 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 असं म्हटलंय, त्यांनी त्या प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणावं. एका ठिकाणी जर त्यांनी औरंगजेब बादशाहजी म्हणलेलं आहे आणि इकडे शिवाजी म्हणलेलं आहे, म्हणजे यांना औरंगजेब बादशाहजी बादशाहला रिस्पेक्ट करतात पण आमच्या राजांना रिस्पेक्ट करत नाही. खरं तर तुमची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर जे विरोधी पक्ष त्यांनी तुमच्यावरती टीका केली आहे, काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल, असं माझं. विरोधी पक्षांनी माझ्यावर टीका केली, आमच्या स्थानिकच्या काही विरोधकांनी टीका केली. विरोधकांना टीका करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो, आम्ही हे नाकारत नाही. पण एकीकडे एखादा शब्द माझा चुकीचा निघाला त्याच्यावर टीका करता, पण एकीकडे महाराजांचा अपमान होतो त्याच्यावर बी बोला ना. त्याच्यावर कोण होऊन ज्या ज्या लोकांनी टीका केली यांची काय तोडं शिवले होते का? का छत्रपती शिवाजी महाराजांचा तुमचा काही संबंध नाही आहे का? महाराज तुम्हाला मान्य नाही आहे? बोला ना त्याच्यावर. तो पार्ट संपला गुन्हे दाखल होण्याचा, माफी मागण्याचा. राहिला फक्त आता पार्ट शिवाजी महाराजांचा. मग हे बाकीचे बोलत का नाही? वडेट्टीवार म्हणतात संजूजी गंजू करतोय, 10 बाप बिहार तर मग काय गंजू करतील रे? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील लोकांची माफी मागितली बुलढाणेकरांच्या वतीने. हा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बुलढाणेकरांच्या वतीने राज्यातील जनतेची माफी मागितली. कशाबद्दल? तुम्ही जे शिवीगाळ करताय, असे देताय, त्याबद्दल त्यांनी माफी मागितली. अरे शिवी मी दिली, माफी मागितली, तो काय संबंध आहे?